मित्रांनो, बी-एड सी-ई-टीमध्ये आणि ई-एल-सी-टीमध्ये गेल्या एका वर्षातील वेगवेगळ्या टॉपिकमधून, वेगवेगळ्या फील्ड्समधून करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. या सीरीजमध्ये आपण तुमच्या परीक्षेपर्यंत प्रत्येक महिन्यातले महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एम-सी-क्यू डिस्कस करणार आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2026 मधले एम-सी-क्यू पाहत आहोत. तर बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 ऑगस्ट पासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एम-सी-क्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. परीक्षेपूर्वी मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि परीक्षेनंतर अगदी ऍडमिशन पर्यंत तुम्हाला या बॅच मध्ये गाईड केलं जाणार आहे. त्यामुळे बॅचला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये रजिस्टर करा आणि महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी 2027 किंवा ई-एल-सी-टी 2027 हा कोर्स सर्च करून जॉईन करा. जर तुम्हाला कोर्स जॉईनिंग मध्ये काही अडचण येत असेल तर दिलेल्या नंबर्स वरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. प्रश्न आहे, विच पब्लिक सेक्टर बँक रेज्ड 10,000 crores थ्रू इट्स मेड इन ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बुक इश्युअन्स ऑन मार्च 6, 2026? 6 मार्च 2026 रोजी पहिल्यांदाच ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्सद्वारे 10,000 कोटी उभारणारी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती? तर बँक ऑफ बडोदाने 6 मार्च 2026 रोजी पहिल्यांदाच 10,000 कोटींचे ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स जारी केले. 7 व 10 वर्षाच्या मुदतीचे हे बॉन्ड्स BSE व NSE वर सूचीबद्ध असून निधी हरित व शाश्वत पायाभूत प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे ऑप्शन डी बँक ऑफ बडोदा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु सेट द गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड फॉर द फास्टेस्ट 50 मीटर लिम्बो स्केटिंग विथ अ टाइम ऑफ 7.46 सेकंड्स इन फेब्रुवारी 2025? फेब्रुवारी 2025 मध्ये 7.46 सेकंदात 50 मीटर लिम्बो स्केटिंगचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी प्रस्थापित केला? तर सृष्टी धर्मेंद्र शर्माने 28 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील साईधाम सिटी येथे 7.46 सेकंदात 50 मीटर लिम्बो स्केटिंग पूर्ण करून स्वतःचाच 2023 मधील 9.59 सेकंदाचा विक्रम मोडला. म्हणून सृष्टी धर्मेश शर्मा ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country announced a regional first social media ban for minors below 16 years from March 28, 2026? 28 मार्च 2026 पासून 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी लागू करणारा प्रादेशिक स्तरावरील पहिला देश कोणता? तर इंडोनेशियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी टिकटॉक, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स, यूट्यूब आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रवेशावर 28 मार्च 2026 पासून निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. म्हणून ऑप्शन सी इंडोनेशिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच बेंगलुरू बेस्ड स्पेस स्टार्टअप साइंड अन MOU विथ अ बेल टू डेव्हलप अ सॅटेलाइट टेक्नॉलॉजी फॉर व्हेरी लो अर्थ ऑर्बिट? व्हेरी लो अर्थ ऑर्बिट साठी उपग्रह तंत्रज्ञान विकसित करणारी बेल सोबत सामंजस्य करार करणारे बेंगळुरू स्थित स्टार्टअप कोणते? तर मार्च 2026 मध्ये बेलाट्रिक्स एरोस्पेस आणि भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी 100 ते 450 किलोमीटर उंचीवरील उपग्रह प्रणाली विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला. म्हणून बेलाट्रिक्स एरोस्पेस ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच सिटी डेव्हलप्ड द AI बेस्ड जी स्पायडर रोबोट फॉर हॅझर्डस कॅनल मेंटेनन्स टू एलिमिनेट मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग? धोकादायक कालव्यांच्या स्वच्छतेसाठी व मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग समाप्त करण्यासाठी AI आधारित जी स्पायडर रोबोट कोणत्या शहरात तैनात करण्यात आला? तर तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने जेन रोबोटिक इनोव्हेशन्स विकसित AI आधारित जी स्पायडर रोबोट अमेझंजन कालव्याच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत तैनात केला. म्हणून तिरुवनंतपुरम ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच ॲक्सेसिबिलिटी टेक्नॉलॉजी कंपनी पार्टनर्ड विथ ॲक्सेसिबिलिटी क्लाउड टू डिलिव्हर AI ऑगमेंटेड ॲक्सेसिबिलिटी सोल्युशन ग्लोबली? जागतिक स्तरावर AI सक्षम प्रवेश योग्यता उपाय उपलब्ध करून देण्यासाठी ॲक्सेसिबिलिटी क्लाउड सोबत भागीदारी करणारी कंपनी कोणती? तर इक्वल वेब टेक्नॉलॉजीजने ॲक्सेसिबिलिटी क्लाउड सोबत भागीदारी करून WCAG 2.2, EN 301549 आणि ADA
सेक्शन 508 मानकांनुसार AI आधारित प्रवेश योग्यता उपाय विकसित करण्याची घोषणा केली. म्हणून ऑप्शन बी इक्वल वेब टेक्नॉलॉजीज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच सिटी डिड श्री संजय सेठ inaugurated the advanced आधार सेवा केंद्र ऑन मार्च 6, 2026. तर 6 मार्च 2026 रोजी श्री संजय सेठ यांनी प्रगत आधार सेवा केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? तर रांचीतील कांटाटोली येथील एस्टेट प्लाझामध्ये 6 मार्च 2026 रोजी संरक्षण राज्यमंत्री श्री संजय सेठ यांनी ॲडव्हान्स्ड आधार सेवा केंद्राचे उद्घाटन केले. रांची ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच स्टेट विल होस्ट द इनॉग्रल खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026? तर खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026च्या उद्घाटनाचे यजमान राज्य कोणते आहे? तर 25 मार्च ते 6 एप्रिल 2026 दरम्यान रायपूर, जगदलपूर आणि सरगुजा येथे खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 आयोजित करण्यात आला होता. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, छत्तीसगड. Which country approved the world's first iPS stem cell therapies for Parkinson's disease and heart failure? पार्किन्सन्स रोग व हृदयविकारासाठी जगातील पहिल्या iPS स्टेम सेल उपचारांना मान्यता देणारा देश कोणता? तर जपानने iPS स्टेम सेल आधारित उपचारांना मान्यता दिली. ही संकल्पना 2012च्या नोबेल विजेते शिन्या यामानाका यांच्या संशोधनावरती आधारित आहे. म्हणून जापान ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which Indian cricketer became the first Indian to receive her own Barbie doll and join the Barbie Dream Team ahead of International Women's Day 2026? तर आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 पूर्वी स्वतःच्या प्रतिमेवरील बार्बी डॉल मिळवणारी आणि बार्बी ड्रीम टीम मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण? तर स्मृती मंधानाला मॅटलने इंटरनॅशनल वुमेन्स डे 2026 पूर्वी तिच्या प्रतिमेवरील बार्बी डॉल अर्पण केली. ती बार्बी ड्रीम टीम मध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली. म्हणून ऑप्शन डी स्मृती मंधाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द नेम ऑफ अ इंडियन नेव्हीज मेरीटाईम सिक्युरिटी मिशन launched in 2019 to protect merchant ships and vital trade routes in the Gulf of Oman and Strait of Hormuz. 2019 मध्ये आखाते ओमान व हॉर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजे व महत्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर ऑपरेशन संकल्प 19 जून 2019 रोजी सुरू करण्यात आला. भारतीय व्यापारी जहाजे, ऊर्जा पुरवठा व महत्वाच्या सागरी मार्गाचे संरक्षण हा याचा उद्देश आहे. म्हणून ऑपरेशन संकल्प ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच इंडियन स्टेट लॉन्च्ड द दिव्यांग सहाय्यक पोर्टल, इंडियाज फर्स्ट इंटिग्रेटेड ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर डिसेबिलिटी वेलफेअर स्कीम्स? दिव्यांग कल्याण योजनांसाठी भारतातील पहिले एकात्मिक ऑनलाईन दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले? तर फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्राने हे पोर्टल सुरू केले. आधार, UDID, DBT प्रणालीशी एकत्र करून हे ऑनलाईन पोर्टल ऑनलाईन अर्ज तसेच ट्रॅकिंग व AI आधारित तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करून देते. म्हणून महाराष्ट्र ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु स्कोर्ड द फास्टेस्ट सेंचुरी इन T20 वर्ल्ड कप हिस्ट्री विथ 33 बॉल 100? T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान 33 चेंडूत शतक कोणी झळकावले? तर फिन ॲलनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य फेरीत 33 चेंडूत शतक झळकावून क्रिस गेलचा 47 चेंडूचा विक्रम मोडला. म्हणून फिन ॲलन ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सो इन विच US स्टेट वॉज द फर्स्ट महात्मा गांधी बस अनवेल्ड? अमेरिकेतील कोणत्या राज्यात महात्मा गांधीच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर 4 मार्च 2026 रोजी मिसुला येथील युनिव्हर्सिटी ऑफ मोंटाना येथे भारत सरकारच्या वतीने गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. म्हणून मोंटाना ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which university signed an MOU with the Ministry of Social Justice and Empowerment to promote accessibility and inclusion for persons with disabilities? दिव्यांग व्यक्तीसाठी समावेशकता वाढवण्यासाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयासोबत सामंजस्य करार कोणत्या विद्यापीठाने केला?
तर दिव्यांग व्यक्तींचे अधिकार, प्रवेश योग्यता, संशोधन व समावेशक शिक्षणासाठी हा सामंजस्य करार पॉंडिचेरी विद्यापीठाकडनं करण्यात आला. म्हणून ऑप्शन ए पॉंडिचेरी युनिव्हर्सिटी याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं महाराष्ट्र BEd CET आणि ELCT 2027 साठी असणारं बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. या बुकमध्ये CETचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. तसेच याच्यामध्ये तुम्हाला 3000 पेक्षा अधिक प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर लेटेस्ट एक्झाम पॅटर्न नुसार हे अपडेटेड आहे. सोबतच या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल PYQ सुद्धा अवेलेबल असणार आहे. जनरली बुक्समध्ये मेमरी बेस्ड PYQ असतात, पण या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल BEd CETचे आणि ELCTचे PYQs मिळतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी सॅम्पल पेपर्स आणि पॉइंट वाईज स्टडी नोट्स तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या BEdच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.